नमस्कार मंडळी. हिरव्या सालीची तिखट मुगाची डाळ. ही डाळ दिसायला हिरवी पण चवीला खूप छान लागते आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तर अशी तिखट डाळ तुम्ही कधी बनविली आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखविणार आहे संध्याकाळचं संपूर्ण पौष्टिक जेवण. 30 मिनिटाच्या आत डाळ आणि भाजी होते. चला जान्हविका रसोईमध्ये डायरेक्ट रेसिपीला सुरुवातच करूया. 7 जणांसाठी 1 वाटी हिरव्या सालीची मुगाची डाळ. स्वयंपाकाची सुरुवात करताना झटपट होण्यासाठी सुरुवात कुकरपासून करायची. डाळ आणि भात कुकरला लावून घेतल्यावरती 3 शिट्टी होईपर्यंत भाजी साफ करायला घ्यायची. इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे. फ्लॉवरसाठी एक महत्त्वाची टिप्स आहे, ती सर्वांनीच फॉलो केली पाहिजे. फ्लॉवर कापून घेतल्यानंतर साध्या पाण्यामध्ये घालून नंतर त्याला एक उकळी येईपर्यंत गॅस बंद करून टाकायचा. त्याचे कारण सांगते तुम्हाला. फ्लॉवरला वारंवार केमिकल फवारा मारला जातो. केमिकल पोटात जाऊ नये म्हणून 5 मिनिट फ्लॉवर गरम पाण्यात ठेवून फ्लॉवर चाळणीत टाकून पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचे आहे. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं, तर कांद्याचे साल काढून घेतल्यानंतर कांदा एकतर नळाखाली धुवा किंवा असं पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर त्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे. मिक्सर जारमध्ये वाटून घालण्यासाठी 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 9-10 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर आणि पावभाग खोबऱ्याचा तुकडा. हे सर्व साहित्य पाणी न घालता छान सरसरीत वाटून घ्यायचे आहे. हा मसाला मी डाळीसाठी आणि भाजीसाठी सुद्धा दोन्ही ठिकाणी वापरणार आहे. कढईमध्ये चांगले 2 पळी तेल घातल्यानंतर राई जिरे तडतडायला लागले की लगेच कांदा घालून घ्यायचा. कांदा आपला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये लाल मसाला घालायचा. जो माझा घरगुती मसाला आहे, मालवणी मसाला. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घाला. वाटून घेतलेला हिरवा मसाला 1 चमचा घेतला, जास्त नाही घ्यायचा. बाकीचा मसाला डाळीसाठी शिल्लक ठेवायचा आहे. तर भाजीसाठी मी जास्त मसाला न घेता लाल मसाल्याचा वापर केला. आता याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा घालून चवीनुसार मीठ घालून भाजी छान अशी परतून घ्यायची. भाजी परतून घेतल्यानंतर पाण्याचा शिपका मारा किंवा अर्धा ग्लास पाणी ओतून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. भाजी छान 15 मिनिट शिजवून घ्यायची. आता तिखट डाळीसाठी फोडणी देऊया. तेल टाकून घेतल्यानंतर राई जिऱ्याची फोडणी आणि कढीपत्ता घालून घेतल्यावर चांगला तडतडायला लागल्यानंतर शिल्लक राहिलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा छान असा ब्राऊन रंगाचा झाल्यावरती त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली हिरव्या मिरचीचा मसाला घालून घ्यायचा. मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. 3 सेकंद त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया. 3 सेकंद झाकण काढून घेतल्यावरती पुन्हा एकदा चांगले खालीवर करून परतून घ्यायचे. आता डायरेक्ट डाळ न घालता अर्ध कढई भरून पाणी घालून घ्यायचे. मसाल्याचा अर्क पूर्णपणे त्याच्यात उतरला पाहिजे अशा प्रकारे चांगली 1 ते 2 उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मुगाची डाळ घोटून न घेता डायरेक्ट डाळ कढईमध्ये घालून घ्यायची. अशा प्रकारची डाळ बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते. चुरून खात असाल तर चुरून खा, खरंच खूप सुंदर लागते. मी इथे प्लेटमध्ये भाकरी न ठेवता चपाती ठेवली आहे. जेवायला घेताना छान असे ताट घेऊन डाळीवरती 1 चमचा तूप घालून घ्यायचे. भातावर सुद्धा 1 चमचा तूप घालायचे. संध्याकाळच्या वेळेस असा हलका आणि पौष्टिक आहार घेतल्याने आरोग्य नेहमी निरोगी राहते. हे साधं सोपं जेवण 1 तासाच्या आत पूर्णपणे बनवून होतं. तर मंडळी, हे तुम्हाला पौष्टिक जेवण कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशा छान हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.